नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय आहे महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शॉर्ट अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्या आपल्या कमेंट करत असेल का, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते. चला तर मित्रांनो, सुरुवात कुठे करू शकता. बांगलादेशात कांद्याचे भाव 100 पार, भारतीय निर्यातदाराकडून आयातबंदी उठवण्याची मागणी. बघू शकता, लासलगाव भारतातील प्रमुख कांदा आयातदार देश असलेल्या बांगलादेशात कांद्याचे दर तब्बल 100 रुपये किलोच्या घरात पोहोचल्याने तेथील ग्राहकांना महाग कांदा खरेदी करावा लागत आहे. दरम्यान लासलगावमधील कांदा बाजारात कांद्याचे भाव केवळ 13 ते 17 रुपये प्रति किलो असल्याचे भारतीय या ठिकाणी कांदा शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि एकंदरीतच या दोन्ही देशातील दरात तब्बल 6 ते 8 पट फरक निर्माण झाल्याने लासलगावमधील या ठिकाणी कांदा निर्यातीची केंद्र सरकारकडे तातडीने बांगलादेशातील आयातबंदी हटवण्याचा प्रयत्न करण्याची मागणी केली आहे. लासलगावमध्ये कांदा दर तळाला गेले असताना बांगलादेशातील बाजारात भाव 100 पार गेला आहे. या दर फरकामुळे एकंदरीत भारतीय शेतकऱ्यांचा असंतोष वाढत आहे. निर्यात बंद असल्याने उत्पादनाचा दाब पूर्णपणे देशांतर्गत बाजारात येत असून दर घसरत आहे. केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा. लासलगावमधील व्यापार वर्ग व शेतकरी म्हणतात की केंद्र सरकारने बांगलादेशातील सरकारशी चर्चा करून आयातबंदी उठवण्याच्या राजनैतिक स्तरावर काम करावे. नाशिक जिल्ह्यातील खासदारांनी संयुक्तपणे केंद्राकडे पाठपुरावा वाढवावा. मागणी वाढते दर आणि शेजारी देशातील मागणी लक्षात घेता भारतीय शेतकऱ्यांच्या हक्काचा बाजार उपलब्ध करून द्यावी. प्रवीण कदम यांच्या या मागणीचा शेतकरी आणि व्यापारी वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळत असून केंद्र सरकारने आता तातडीने पावले उचलावी अशी सर्वांची एकमुखी अपेक्षा आहे. धन्यवाद. लक्ष्मी जन्माष्टमी.